नमस्कार मंडळी. थंडी असो वा पाऊस किंवा फक्त काहीतरी पौष्टिक खावंसं वाटत असेल तर गरमागरम आळणी भाताला तोडच नाही. आपण चिकनच्या सूपपासून बनवणार आहोत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका पातेल्यात एक मोठा चमचा तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र व एक बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परत. कांदा गुलाबी होत आला की ताजे व स्वच्छ धुवून घेतलेले चिकन घ्या. मी इथे 1 किलो चिकन घेतले आहे, पण त्यातले थोडेसे चिकन आपण नंतर भातासाठी वापरणार आहोत, कारण राहिलेल्या चिकनचा आपण सुक्कं चिकन आणि रस्सा करू शकतो. चिकनमध्ये 1 चमचा हळद घाला आणि 1 चमचा मीठ घालून 2 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायचे. चिकनला मिठाचे पाणी सुटते. चिकन शिजण्यासाठी त्याच्यात कोमट पाणी घालून घ्यायचे. आणि एक उकळी आल्यानंतर झाकण लावून चिकन शिजवून घ्यायचे. इथे आपले सूप तयार झाले आहे. या सूपपासून आपण भात बनवणार आहोत. तर आपण आता आळणी भाताच्या फोडणीची तयारी करूया. कुकरमध्ये 1 चमचा तेल घ्यायचे. फोडणीसाठी जिरे आणि खडा मसाला तेलात परतून घ्यायचा. मी 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे. आपण इतर वेळी मसाले भाताला जेवढे तेल वापरतो त्याच्या तुलनेत थोडेसे तेल कमीच घ्यायचे, कारण आपण चिकनच्या सूपमध्ये तेल घातलेले होते, त्यामुळे भात तेलकट होऊ शकतो. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतला की त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. व उभा चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ घालायचे. आता कांदा टोमॅटो गुलाबी झाला की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले इंद्रायणी तांदूळ घाला आणि तांदूळ छान 2 मिनिटे परतवून घ्या. शक्यतो करून या भातासाठी इंद्रायणी तांदूळ वापरा, म्हणजे भात मऊशार असा होतो. आता त्यात चिकनचे सूप घालून घ्या. मी 3 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले, त्यात 7 वाटी आळणी पाणी घालून घेतले. आणि शिजवून घेतलेल्या चिकनचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि 1 वाटी चिकनचे छोटे छोटे पीस त्याच्यात घालायचे आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायचा. झाला आपला आळणी भात तयार. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.